गुड इव्हिनिंग स्टुडंट्स. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. एक्झाम्स आर कमिंग, त्यामुळे मुलांनो आपण सर्वात जास्त मार्क्सचे आणि खूप महत्त्वाचा असा जो टॉपिक असतो इंग्रजीसाठी तो म्हणजे रायटिंग स्किल. तर त्यामधला आपण काल अतिशय महत्त्वाचा इन्फॉर्मल लेटर कसं लिहावं हा आपण व्हिडिओ पाहिला होता. त्यामध्ये आपण इन्फॉर्मल लेटर लाईन बाय लाईन कशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल ते आपण पाहिलं. ज्यांनी कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो जरूर पाहायचा आहे. तर मुलांनो, या आपल्या सिरीजमध्ये ज्यामध्ये आपण शिकतो आहोत की कशा पद्धतीनं रायटिंग स्किल आपल्याला सोडवत असताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. समरी रायटिंग जो की नवीन क्वेश्चन वाटतो आणि थोडासा हार्ड वाटतो विद्यार्थ्यांना, तर तो आपण कसा सोडवायचा आहे. बघा, परीक्षेला सामोरं जाताना आपल्याला हे 5-5 मार्काचे खूप मोठे आणि अवघड क्वेश्चन वाटणारे अतिशय सोप्या शब्दांमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि मुलांनो, अतिशय 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 महत्त्वाची अशी मी एक टिप देणार आहे, एक ट्रिक सांगणार आहे, ज्या ट्रिकच्या सहाय्याने तुम्हाला समरी रायटिंग करणं अतिशय सोपं जाणार आहे. तर मुलांनो, मी शिकवत असताना समरी रायटिंगचे सर्व पॉईंट्स सांगत असताना मध्येच मी तुम्हाला ही कुठेतरी ट्रिक जी आहे ती नक्की देणार आहे आणि ही अतिशय 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 महत्त्वाची असणार आहे, कारण ती तुम्ही आत्तापर्यंत कुठेच ऐकली नसेल आणि ती जर तुम्ही अंमलात आणली तर समरी रायटिंग लिहिणं तुम्हाला हा चुटकीचा खेळ वाटेल. चला तर मग पाहूया समरी रायटिंग म्हणजे नेमकं काय असतं आणि आपल्याला ती लिहित असताना कोणती काळजी घेतली पाहिजे. तर मुलांनो, समरी रायटिंग, समरी म्हणजे सारांश ज्याला मराठीत म्हणतो, आणि समरी सारांश म्हणजेच आपल्याला काय करायचं असतं, एक पॅसेज दिलेला असतो जो की 18 ते 20 ओळींचा असतो. या 18 ते 20 ओळींच्या मोठ्या पॅसेजमधून आपल्याला एक छोटा पॅसेज तयार करायचा असतो, त्याला आपण समरी म्हणतो. म्हणजे पहा, 18 ते 20 या पॅसेजचा आपल्याला 1/3 करायचा आहे. म्हणजे साधारणत 7 ते 8 ओळींमध्ये आपल्याला हा पॅसेज जो आहे तो लिहायचा असतो. म्हणजेच मोठ्या पॅसेजचं छोट्या पॅसेजमध्ये रूपांतर करायचं असतं. वी हॅव टू राईट अ बिग पॅरा, वी हॅव टू चेंज अ बिग पॅरा इनटू अ स्मॉल पॅरा. ओके, तर आता हा लहान पॅरा करत असताना म्हणजेच समरी लिहित असताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची बरं काळजी घ्यायला पाहिजे. सर्वात पहिले तर स्टुडंट्स हे लक्षात घ्या की 9वी 10वी या बोर्ड एक्झामसाठी आपल्याला जो काही पॅसेज दिलेला असतो समरी रायटिंगसाठी तो अनसीन पॅसेज असतो. म्हणजे एक अनसीन पॅसेज जो नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आपल्याला एक्झाममध्ये येतो, त्याच नॉन टेक्स्च्युअल पॅसेजचा आपल्याला समरी लिहायची असते. सो पहा, इथे मी अशाच पद्धतीचा एक नॉन टेक्स्च्युअल पॅसेज लिहिलेला आहे. या पॅसेजचं रूपांतर म्हणजेच समरी रायटिंग कशी करायची आणि ते करताना आपण कोणती काळजी घ्यायची आहे, चला तर मग ते आपण पाहूया. सो सी स्टुडंट्स, आपल्याला नेमकं काय करायचं आहे. सो बघा, पुढील मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. जेव्हा तुम्ही समरी रायटिंग कराल त्यावेळेस पहिला पॉईंट आहे, जशीच्या तशी वाक्य लिहू नका. मुलांनो, बरेचसे विद्यार्थी जे पॅसेज दिलेला असतो 18 ते 20 ओळींचा त्यातलेच वाक्य जशाला तसे लिहितात. म्हणजे अगदी 5-6 वाक्य उचलतात पॅसेजमधली कुठलीही, किंवा सलग अगदी पहिलाच पॅरेग्राफ किंवा दुसराच पॅरेग्राफ आणि तो जशास तसा लिहितात. सो डोंट कॉपी ॲज इट इज. दुसरा महत्त्वाचा पॉईंट, समरी तुमच्या शब्दात लिहायची आहे. म्हणजेच तुम्ही कॉपी नाही करायचं आहे, तर तुम्हाला ती समरी तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये लिहायची आहे. त्यानंतर थर्ड पॉईंट आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की शीर्षक द्यायचं आहे. ओके, शीर्षक म्हणजेच टायटल. गिव्ह अ टायटल टू इट. तुम्ही जी समरी लिहिणार आहात मुलांनो, तर त्यामध्ये जी मार्किंग सिस्टीम असते ती 1 मार्क हा समरीसाठी असतो आणि 2 मार्क तुम्ही जे पॉईंट्स सर्व लिहिलेले असतात, ऑल पॉईंट्स इन्क्लूड केलेले असतील तर त्यासाठी, आणि तुमची जी लँग्वेज स्टाईल आहे त्याच्यासाठी 2 मार्क असतात. सो तुम्ही कशा पद्धतीनं लिहिता त्याच्यानुसार सुद्धा, म्हणजे तुम्ही
किती सिंपल लँग्वेजमध्ये लिहिता का तुमच्या काही मिस्टेक्स आहेत, या सर्व पाहून त्यासाठी 2 मार्क आहेत. आणि सर्व पॉईंट्स जर त्यामध्ये इन्क्लूड असतील तर सर्व पॉईंट्ससाठी 2 मार्क आहेत. आणि 1 मार्क इज गिव्हन फॉर टायटल. तर अशा पद्धतीनं 5 मार्क्स असतात. तर आता बघूया आपण की समरी नेमकी कशा पद्धतीनं आपल्याला लिहावी लागते. हाऊ टू राईट समरी. सो आता समरी नेमकी लिहायची असेल तर काय करायचं. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की समरी जर आपल्याला लिहायची असेल तर पहा, आपल्याला हे काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस ऑल्सो. तर पहा, फर्स्ट पॉईंट काय आहे. केवळ हे स्क्रीनशॉट घेऊन थांबू नका मुलांनो. मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची अशी एक टिप अँड ट्रिक घेऊन येणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा, कारण मी ही टिप तुम्हाला मध्येच केव्हाही सांगेल. सो पहिला मुद्दा आपल्याला काय करायचा आहे, आता समरी लिहायला सुरुवात करायची आहे. तर त्यासाठी सर्वात प्रथम पॉईंट दिलेला आहे पहा आपल्याला, महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित म्हणजेच अंडरलाईन करा. सो जस्ट जेव्हा तुम्ही पॅरेग्राफ वाचाल 2 to 3 टाइम्स वाचा. यू हॅव टू रीड दॅट पॅरा 2 to 3 टाइम्स. आणि 2 to 3 टाइम्स वाचत असतानाच तुम्हाला काय करायचं आहे, सम इम्पॉर्टंट पॉईंट्स मस्ट बी अंडरलाईन्ड. ओके. सो महत्त्वाचे पॉईंट अंडरलाईन करा. त्यानंतर एकही मुद्दा रिपीट करायचा नाही. जेव्हा तुम्ही समरी लिहाल त्यावेळेस रिपीटेशन करू नका. 7 ते 8 ओळीमध्ये तुम्हाला समरी लिहायची आहे. सो स्टुडंट्स, समरी जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा तुम्ही जे आन्सर शीटमधल्या 7-8 ओळी असतात, ज्या तुमच्या भाषेत तुम्ही लिहिलेल्या असतात, त्या ओळी कृपा करून मोजू नका. कारण त्या ओळी ह्या आपापल्या अक्षराच्या जाडीनुसार ह्या ओळी ज्या आहेत त्या म्हणजे कमी जास्त होत असतात. त्यामुळे 7 ते 8 ओळीत समरी जरी सांगितलेली असेल तरी ॲटलिस्ट रुलिंग पेज किंवा रजिस्टरचं आपलं कमीत कमी एक पेज मोठं एक पेज तुमचं आन्सर होईल, किंवा बोर्डची जी तुम्हाला आन्सर शीट येते त्यातलं 1 साईड 1 पेज एवढं होईल. अशा पद्धतीनं तुम्हाला समरी लिहायची असते. 7-8 ओळी म्हणजे तुमच्या 7-8 ओळी मोजू नका. त्यानंतर पहा, नेक्स्ट पॉईंट पाहूया, उदाहरणे लिहू नका. अवॉइड एक्झाम्पल्स. काय सांगितलेलं आहे, उदाहरण लिहू नका. अवॉइड एक्झाम्पल्स. सो अवॉइड एक्झाम्पल्स. सो सम एक्झाम्पल्स आर गिवन इन द गिवन पॅरा. तुम्हाला दिलेल्या पॅसेजमध्ये काही एक्झाम्पल्स दिलेले असतात स्टुडंट्स. तर ते एक्झाम्पल्स आपल्याला पुन्हा समरी लिहित असताना लिहायचे नाहीत. तर त्या एक्झाम्पल्ससाठी तुम्हाला एखादा वर्ड लिहिता येतो, तर तुम्ही तो लिहायचा आहे. तुम्हाला अगदी शक्यतोवर एक्झाम्पल्स टाळायचे आहेत. त्यानंतर मग आता नेमकं आपल्याला कोणत्या मेथडनी लिहायचं आहे. तर बघा, आपल्याला पहिले काय करावं लागणार आहे, जेव्हा आपण समरी पहिले 2 ते 3 वेळेस वाचा, अंडरलाईन करा. अंडरलाईन केल्याच्या नंतर स्टुडंट्स तुम्हाला पहिला जो मी 5वा पॉईंट लिहिला, दिस इज द इम्पॉर्टंट पॉईंट. ओके. सी स्टुडंट, दिस इज इम्पॉर्टंट. तुम्हाला काय काय करायचं आहे, तर फर्स्ट यू हॅव टू गिव्ह द इंट्रोडक्शन. पहिले इंट्रोडक्शन द्या, म्हणजेच तुमची थीम तुम्हाला लक्षात आलेली असेल 2-3 वेळेस वाचत असताना. तर नेमकं तुम्हाला त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, पॅसेजमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, तर त्याचा परिचय करून द्या की दिस पॅसेज इज अबाउट. हे तुम्हाला लिहायचं आहे की हा पॅसेज कशाबद्दल आहे. सो यू हॅव टू गिव्ह इंट्रोडक्शन. पहिला पॉईंट असणार आहे इंट्रोडक्शन. असं पॉईंट म्हणून इंट्रोडक्शन नाव लिहायचं नाही. तर आपल्याला फक्त सुरुवातीला त्याचं समरी लिहित असताना सुरुवातीला आपल्याला त्या पूर्ण पॅसेजमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याची थोडक्यात 1-2 वाक्यांमध्ये त्याचं इंट्रोडक्शन द्यायचं आहे. म्हणजे नेमकं काय लिहिलं आहे पॅसेजमध्ये ते आपल्याला 2-3 वाक्यात इथे लिहायचं आहे. त्यानंतर त्याचा नेक्स्ट पॉईंट असणार आहे सेंट्रल थीम. तर ही सेंट्रल थीम आता थोडीशी मोठ्या स्वरूपामध्ये आपल्याला नंतर लिहायची आहे. इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही अगदी थोडक्यात 1-2 वाक्यातच लिहिणार आहात की पॅसेजमध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि त्याची सुरुवात करणार आहात. त्यानंतर सेंट्रल थीममध्ये ॲक्च्युअल पॅसेजमध्ये काय काय दिलेलं आहे. सो पॅसेजमध्ये
पुष्कळशा एक्झाम्पल्ससहित बऱ्याचशा गोष्टी, बरेचशी वाक्य, बरीचशी माहिती ही दिलेली असेल तर ती तुम्हाला सेंट्रल थीमच्या सहाय्यानं, म्हणजे ती तुमची सेंट्रल थीम असेल तर ती सेंट्रल थीम तुम्हाला इथे लिहायची आहे. म्हणजेच तुम्हाला काय लिहावं लागेल स्टुडंट्स, तर तुम्हाला लिहावं लागेल त्यामध्ये समरी रायटिंग करताना जे तुम्हाला पॅसेज दिलेला असेल, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, अनसीन पॅसेज जो दिलेला असेल, त्यामध्ये जे जे काही वाक्य आहेत तर त्या वाक्यांपैकी 3-4 वाक्यांचं तुमच्या भाषेमध्ये रूपांतर करून त्यावर एक एक वाक्य बनवून तुम्हाला लिहायची आहेत. म्हणजे ही होईल तुमची सेंट्रल थीम. त्यानंतर तुम्हाला करायचं आहे कन्क्लुजन. म्हणजे तुम्हाला त्या संपूर्ण गोष्टींवरून किंवा त्या दिलेल्या गिव्हन पॅसेजमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा नेमका निष्कर्ष काय आहे तो तुम्हाला लिहायचा आहे शेवटी. म्हणजे अशा पद्धतीनं पहा, इथे तुम्हाला मी 3 स्टेप्स सांगितलेले आहे. फर्स्ट इंट्रोडक्शन, देन सेंट्रल थीम अँड द लास्ट वन इज कन्क्लुजन. अशा मेथडनी म्हणजे हे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत की मला ह्या पॉईंटनुसार लिहायचं आहे. म्हणजे मला समरी लिहिताना पहिल्यांदा इंट्रोडक्शन द्यावं लागेल, मग मला सेंट्रल थीमचे 3-4 वाक्य लिहावी लागतील आणि मग मला त्याचं कन्क्लुजन करावं लागेल. म्हणजे ह्या सर्व सेंट्रल थीमवरून मला काय समजलं बाबा, तर मला हे समजलेलं आहे, आपण असं वागायला हवं. तर अशा पद्धतीनं आपल्याला कन्क्लुजन करायचं असतं. सो स्टुडंट्स, दिस इज व्हॉट अबाउट हाऊ टू राईट समरी. आणि आपण काय काय महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत त्या आपण इथे पाहिलेल्या आहेत. आता आपण पाहूया ॲक्च्युअल समरी रायटिंग कशा पद्धतीनं करायची, गिव्हन पॅसेज कसा असेल आणि आपण त्याची समरी कशी लिहूया. तर सी, 1 by 1, लाईन बाय लाईन आपण हे आता समजून घेऊया. सी स्टुडंट्स, सो अशा पद्धतीनं मुलांनो तुम्हाला समरी रायटिंगसाठी बघा मी इथे एक पॅसेज लिहिलेला आहे. सी, तर अशा प्रकारे तुम्हाला एक 18 ते 20 ओळींचा हा एक पॅसेज येणार आहे जो की इथे मी लिहिलेला आहे. या पद्धतीनं हा तुमचा पॅसेज असणार आहे. सो अगेन द रिमेनिंग पॅसेज इज हिअर. ओके गाईज, सो दिस इज व्हॉट, जो मी तुम्हाला इथे चौकटीमध्ये हायलाईट करून दाखवलेला आहे रेड कलरने, तर हा तुमचा संपूर्ण पॅसेज असणार आहे. तो अशा पद्धतीचा साधारण एवढा मोठा म्हणजे 18 ते 20 ओळींचा असा हा तुम्हाला पॅसेज येईल. तर मुलांनो पहा, आता आपण जे पहिला पॉईंट मी तुम्हाला सांगितला होता की आपल्याला काय करायचं आहे, तर पॅसेज 2-3 वेळेस वाचायचं आहे. आणि वाचत असताना पहिल्या वेळेस तर तुम्ही अगदी संपूर्ण पॅसेज वाचून घ्या. त्यानंतर सेकंड टाईम पुन्हा वाचत असताना अंडरलाईन इम्पॉर्टंट पॉईंट्स, तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करायचे आहेत. सी हिअर, पहा मी अशा पद्धतीनं महत्त्वाचे पॉईंट्स अधोरेखित केलेले आहेत. तुम्हाला ब्ल्यू कलरनी, ब्ल्यू डॉटेड लाईनने तुम्हाला हे पॉईंट्स दिसतील. पहा मी पहिला पॉईंट अंडरलाईन केला आहे, सॉलिड वेस्ट्स आर नॉट बीइंग मॅनेज्ड प्रॉपरली. त्यानंतर पुन्हा मी नेक्स्ट पॉईंट ॲड केलेला आहे, अंडरलाईन केलेला आहे, द लिगल गार्बेज डम्प्स आर ओव्हरफ्लोईंग. ओके, सो अशा पद्धतीनं वाचत असताना तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला इथे खालीसुद्धा अशा पद्धतीनं मी अंडरलाईन केलेले सेंटेन्सेस दिसतील. सो सी हिअर, गार्बेज डम्प्स पोज हेल्थ अँड एन्व्हायरमेंट हॅझर्ड. अगेन इट इज व्हॉट, इट इज इन्फेक्शस डिसीज. सो इट स्प्रेड्स इन्फेक्शस डिसीज. अशा पद्धतीनं मी तुम्हाला पॉईंट्स हे अंडरलाईन केलेले दिसतील. असं आपल्याला अगदी पॅसेजच्या शेवटपर्यंत करायचं आहे की इथेही पहा मी तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट्स जे आहेत ते अशा पद्धतीनं मी अंडरलाईन केलेले आहेत. सो स्टुडंट्स, तुम्ही जर अंडरलाईन केलेले पॉईंट्स लक्षात घेतलेत तर पहा तुमच्या लक्षात येईल की साधारण हे किती वाक्य होतात. पहा मी तुम्हाला काउंट करून दाखवते. हा एक पॉईंट आहे आपण लिहिलेला, त्यानंतर हा इथे दुसरा, त्यानंतर हा इथे आहे तिसरा, त्यानंतर हा पॉईंट आहे चौथा, अगेन गार्बेज डम्प्स हा आहे 5वा पॉईंट, त्यानंतर त्याखाली आहे इन्फेक्शस डिसीज 6वा पॉईंट, त्यानंतर नेक्स्टमध्ये आहे 7वा पॉईंट आणि त्यानंतर 8वा पॉईंट, क्लिनिंग ब्रिगेड्सचा 8वा पॉईंट. अशा प्रकारे 8-9 पॉईंट्स स्टुडंट्स मी अंडरलाईन केलेले आहेत. सो तुम्ही हे वाचत असताना तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे. आणि लक्षात ठेवा, आता जेव्हा तुम्ही समरी लिहाल तेव्हा तुम्हाला फक्त हे जे तुम्ही अंडरलाईन केलेले सेंटेन्सेस आहेत
याच्यावर आधारित तुमच्या मनाने तुम्हाला वाक्य तयार करायचे आहेत. बघा मुलांनो, जे बिगिनर्स आहेत किंवा ज्यांना इंग्रजी फारसं लिहिता येत नाही, इंग्रजीमध्ये कुठल्याही प्रकारचे सेंटेन्सेस समजा त्यांना डेव्हलप करता येत नसतील, तर त्या स्टुडंटनी सुद्धा अशा प्रकारे काही पॉईंट्स हे अंडरलाईन करून त्याचे स्वतःचे काही ना काहीतरी वाक्य जे आहेत ते बनवायचा प्रयत्न करावा. तर अशा प्रकारचे पॉईंट्स हे अंडरलाईन तुम्ही करून त्यावर एक एक वाक्य तुम्हाला जशा भाषेत जमेल तशा पद्धतीनं तुम्ही ते लिहायचे आहेत. सो या पद्धतीनं तुम्ही जर केलं तर निश्चितच तुम्हाला मार्क्स, ज्यांना टॉपचे मार्क्स हवे आहेत 5 पैकी 5, त्या विद्यार्थ्यांना अगदी आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. कसे ते, आणि मी शेवटी अजून पुन्हा एक छान ट्रिक सांगणारच आहे जी की बेस्ट वे असणार आहे. आणि त्यावरून तर तुम्हाला अगदी जे विद्यार्थी हे वाचू शकत नाहीत किंवा लिहू शकत नाहीत, परंतु त्यांना थोडंफार तरी काहीतरी हवं आहे, म्हणजे मार्क्स पाहिजे आहेत, मला 2-3 तरी मला हवेच आहेत, बिकॉज आय वॉन्ट टू पास, आय डोंट वॉन्ट टू फेल, मला फेल व्हायचं नाही, अशाही विद्यार्थ्यांसाठी मी इथे टिप देणार आहे. सो स्टुडंट्स, हे झाले अंडरलाईन केलेले पॉईंट्स. आता अंडरलाईन केलेल्या पॉईंट्सवरून पहा मी कशा प्रकारे एक एक वाक्य तयार केलेले आहेत. तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं स्टुडंट्स की आपल्याला पहिले काय करायचं आहे, वी शुड गिव अ टायटल. तर बघा, हा पूर्ण पॅरा जेव्हा तुम्ही वाचता, पॅसेज जेव्हा वाचता, तेव्हा हा वाचल्यानंतर काही ना काहीतरी 1-2 हेडिंग तुमच्या लक्षात येतील की हा पॅसेज जो आहे तो गार्बेजबद्दल आहे, कचऱ्याबद्दल आहे. सो आपल्याला या कचऱ्याबद्दल काहीतरी लिहावं लागेल. सो यामध्ये तुम्हाला कुणालासुद्धा गार्बेज हा शब्द जो आहे तो सहज दिसेल आणि तो तुमच्या लक्षातही येईल. सो जस्ट हेडिंग तुम्ही एवढं जरी दिलं गार्बेज तरीसुद्धा चालू शकतं, ज्या विद्यार्थ्यांना फारसं समजत नाही, ज्या विद्यार्थ्यांना वाचता येत नाही त्यांनी. पण ज्यांना टॉपचे मार्क्स हवे आहेत त्यांनी या पद्धतीनं हेडिंग द्यायचं आहे, गार्बेज अ हेडेक. किंवा तुम्ही आणखी इतरही देऊ शकता, जसं की गार्बेज मॅनेजमेंट आहे किंवा सायंटिफिक मॅनेजमेंट आहे किंवा अ वे आउट फॉर गार्बेज कलेक्शन. अशा पद्धतीनं पण म्हणजे वेगवेगळे हेडिंग तुम्ही इथं देऊ शकता. किंवा क्लिनिंग ब्रिगेड्स, इथे एक उपाय सांगितलेला आहे क्लिनिंग ब्रिगेड्सचा, तर तुम्ही क्लिनिंग ब्रिगेड्स हे पण एक खूप छान असं टायटल होऊ शकतं, जे की टॉपर्ससाठी निश्चितच चांगलं असेल. सो अशा पद्धतीनं प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लेवलनुसार एक हेडिंग निवडायचं आहे आणि ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. ते पहा, अशा पद्धतीनं वेगळ्या पेननं लिहायचं नाही आहे. जशा प्रकारे मी इथे लाल पेनचा यूज केलेला आहे, पण तो तुम्हाला समजावा म्हणून. तर तुम्ही तुमच्या नेहमीच्या युज्युअल ब्ल्यू किंवा ब्लॅक पेननंच ते लिहायचं आहे. तुम्ही फार तर ह्याला अंडरलाईन करू शकता, जशा प्रकारे मी इथे आत्ता तुम्हाला करून दाखवते आहे. यू कॅन यूज द स्केल ऑल्सो. अशा प्रकारे तुम्ही त्याला अंडरलाईन करू शकता. आता काही जणांचं असं म्हणणं असतं की मग या सर्व गोष्टींना काही वेगळे मार्क्स आहेत का? तर नो स्टुडंट्स, अंडरलाईन करणे किंवा अशा प्रकारे डबल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये सुद्धा हेडिंग जे आहेत ते दिलेले असतात, सिंगल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये सुद्धा हेडिंग दिलेले असतात. तर हे सर्व जे आहे दिस इज जस्ट नथिंग बट द प्रेझेंटेशन. कुठल्याही गोष्टीचं प्रेझेंटेशन जर छान असेल तर त्याचं इम्प्रेशन छान असतं. शिक्षकाला जर डोकेदुखी नाही झाली तर त्याचे मार्क्स आपल्याला नक्कीच चांगले पडतात. तर बघा आता कशा पद्धतीनं मी याचे एक एक सेंटेन्स केलेले आहेत पाहूया. तर पहा, पहिलं तर मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, इंट्रोडक्शन करायचं आहे. मी इंट्रोडक्शन कसं केलेलं आहे, गार्बेजबद्दल आपल्याला हा पॅसेज आहे हे आपल्याला समजलेलं आहे. बघा मी सेंटेन्स कसं लिहिलं आहे, गार्बेज अराउंड अस इज टुडेज मेन प्रॉब्लेम, आहे ना. सो दिस इज मेन प्रॉब्लेम, म्हणून मी एक इंट्रोडक्शन असं केलेलं आहे की गार्बेज जे आहे ते आपल्यासाठी एक प्रॉब्लेम आहे. सो मी इथे लिहिलेलं आहे तर अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये मी इथे लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून की साध्या भाषेला सुद्धा म्हणजे तुम्ही स्वतः ती लिहिलेली असते आणि सिम्पल लँग्वेजला ऑलवेज मार्क्स जे आहेत ते जास्त पडत असतात. जस्ट ट्राय टू राईट डिफरंट काइंड्स ऑफ स्ट्रक्चर्स. तुमच्या वाक्यांचे जे स्ट्रक्चर आहेत ते वेगवेगळे लिहायचा प्रयत्न करा, जसं की ॲज सूनचं वाक्य असेल किंवा नॉट ओनलीचं असेल किंवा एखाद्या एक्सक्लामेटरीचं असेल. अशा प्रकारचे काही वेगवेगळे सेंटेन्सेस तुम्ही जर वापरले तर तुमचा समरी ही अधिक उठून दिसेल, आकर्षक दिसेल. सो मी अशा पद्धतीने इंट्रोडक्शन केलेलं आहे. त्यानंतर बघा इथे एक पॉईंट आहे,
सॉलिड वेस्ट्स आर नॉट सी हिअर. पॅसेजमध्ये जसा पॉईंट दिलेला आहे सी, सॉलिड वेस्ट्स आर नॉट बीइंग मॅनेज्ड प्रॉपरली. अशा प्रकारचं एक वाक्य आपल्याला इथे दिलेलं आहे सी. तर आता बघा मी ह्याच वाक्याला कशा पद्धतीनं चेंज करून लिहिलेलं आहे. सी हिअर. ज्या विद्यार्थ्यांना फारसे चेंजेस जमणार नाहीत किंवा येणार नाहीत त्यांनी एखाद दुसरं वाक्य ॲज इट इज लिहिलं तरी तेवढा फरक पडत नाही. सो बघा मी असं वाक्य लिहिलेलं आहे, सॉलिड वेस्ट्स आर नॉट बीइंग मॅनेज्ड प्रॉपरली. सो हे मी सेम लिहिलेलं आहे जेणेकरून की काही विद्यार्थी अशा प्रकारचं सेम वाक्य पण लिहू शकतात किंवा तुम्ही याच्यात चेंजेस करूनही हे वाक्य तुमच्या मनाने सुद्धा लिहू शकता. सो सी स्टुडंट्स, नेक्स्ट पॉईंट आपण असा लिहिलेला होता. पहा मी इथे अंडरलाईन केलेलं जे वाक्य आहे तेच मी इथे लिहिलेलं आहे की द लिगल गार्बेज डम्प्स आर इन्क्रीजिंग. त्यांनी ओव्हरफ्लोईंग लिहिलेलं आहे. ज्यांना ते नाही जमते, हा नवीन शब्द आठवत नाही, त्या विद्यार्थ्यांनी ओव्हरफ्लोईंग लिहिलं तरी चालेल, पण शक्यतोवर काहीतरी वेगळे शब्द तुम्ही आठवून समानार्थाचे सिनोनिम्स तिथे जरूर लिहा जेणेकरून तुमचं डिफरंट सेंटेन्स किंवा तुमच्या ओन लँग्वेजमध्ये तुम्ही लिहिलेलं आहे असं लक्षात येतं आणि मग त्याला तुम्हाला आउट ऑफ मार्क्स सहज पडतात. सो मी वाक्य लिहिले, द लिगल गार्बेज डम्प्स आर इन्क्रीजिंग. अगेन तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी तुम्हाला वाक्य लिहिलेलं आहे बघा इथे नॉट ओनलीचं. नॉट ओनली दिल्ली बट मेनी सिटीज हॅव टू फेस दिस प्रॉब्लेम. मी हे स्वतःचं मत लिहिलेलं आहे या पॅसेजवरून. सो दिस मे बी इन इंट्रोडक्टरी पॅरा. तर हा आपला इंट्रोडक्टरी पॅरा होईल की यामध्ये मी सांगितलेलं आहे की फक्त दिल्लीमध्येच नाही तर भारतातल्या वेगवेगळ्या सिटीजमध्ये सुद्धा हा एक मेन प्रॉब्लेम आहे. सो स्टुडंट्स, अशा पद्धतीनं आपण एक पॅरा डेव्हलप केलेला आहे समरी रायटिंगमधला. त्यानंतर सी स्टुडंट्स नाव आता आपल्याला पाहायचं आहे की आपण हा सेकंड पॅरा मी कशा पद्धतीनं लिहिलेला आहे. सी आता याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट जो आहे तो इट इज अबाउट लँड मास. सी हिअर जो तुम्हाला दिलेला पॉईंट आहे, ॲट प्रेझेंट 5% ऑफ दिल्लीज लँड मास इज बीइंग चोक्ड बाय द गार्बेज. आता याचाच मी अशा पद्धतीनं वाक्य लिहिलेलं आहे. सी हिअर, लँड मास ऑफ दिल्ली हॅज बीन चोक्ड. ओके, मी एवढंच वाक्य लिहिलेलं आहे, लँड मास ऑफ दिल्ली हॅज बीन चोक्ड. त्यानंतर पुढे मी लिहिलेलं आहे त्यासाठी हे जे प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत ते आपल्याला इथे पुढे दिलेले आहेत. तुम्ही जर हा पॅरा व्यवस्थित वाचलात तर याच्यामध्ये आपल्याला ह्या गार्बेजमुळे होणारे वेगवेगळे प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. त्याचबरोबर सी स्टुडंट्स इथे आपल्याला काही एक्झाम्पल्ससुद्धा दिलेले आहेत. जशा प्रकारे बघा यामध्ये तुम्हाला कोणते कोणते डिसीज होतात ते दिलेले आहेत. प्लेग, ट्युबरक्युलोसिस, डिसेंट्री, डायरिया हे सर्व एक्झाम्पल्स आहेत डिसीजेसचे. तर पहा मी हे एक्झाम्पल्स कुठेही लिहिलेले नाही आहेत. मी तुम्हाला आता दाखवते मी काय काय लिहिलेलं आहे, परंतु मी तुम्हाला पॉईंट सांगितला होता की वी शुड अवॉइड एक्झाम्पल्स. आपल्याला जर एक्झाम्पल्स दिलेले असतील तर त्यावर एक सेंटेन्स करा. इथे आपल्याला लिहायचं आहे की गार्बेजमुळे हे असे डिसीज होतात. तर मग आपण इथे लिहू शकतो की गार्बेज कॉजेस डिफरंट डिसीजेस. पण त्याचे सर्व डिसीजेसची नावं लिहित बसायची नाही आहेत कारण आपल्याला एक्झाम्पल्स लिहायची नसतात. त्यामुळे सी हिअर आता मी कशा पद्धतीनं हेच सेंटेन्सेस केलेत पहा. लँडमास ऑफ दिल्ली हॅज बीन चोक्ड. पीपल हॅज टू फेस मेनी प्रॉब्लेम्स ड्यू टू गार्बेज कलेक्शन. पहा मी एक सेंटेन्स केले, मी डिसीजेसची नावं लिहिली नाही. पीपल हॅज टू फेस मेनी प्रॉब्लेम्स ड्यू टू गार्बेज कलेक्शन. दे आर फेसिंग मेनी हेल्थ प्रॉब्लेम्स, एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स, सॉईल क्वालिटी अल्सो डिक्रीस्ड. सो अशा पद्धतीनं कोणते कोणते प्रॉब्लेम्स होतात त्यावर मी छोटे छोटे सेंटेन्सेस लिहिलेले आहेत. काहींना असा प्रश्न पडेल की असे छोटे सेंटेन्सेस जर लिहिलेले असतील तर आपल्याला मार्क्स पडतात का? तर यस, उलट सिम्पल सेंटेन्सेस लिहिल्यावर त्याचं इम्प्रेशन छान राहतो. सो सी स्टुडंट्स, अशा पद्धतीनं आपल्याला याच मेथडने वी शुड हॅव अ सायंटिफिक मॅनेजमेंट सर्व्हिस. आता हा जो आपला शेवटचा पॉईंट आपल्याला दिलेला आहे, शेवटचा हा जो आपल्याकडे पॅरेग्राफ आहे याच्यामध्ये आपल्याला सायंटिफिक मॅनेजमेंट आपल्याला दिलेली आहे. सो सायंटिफिक मॅनेजमेंट इथे जी दिलेली आहे ती मी तुम्हाला शेवटच्या काही पॉईंट्समध्ये आपल्याला ती आलेली आहे.
तर बघा ती मी कशा पद्धतीने इथे लिहिलेली आहे. सो सी स्टुडंट्स, अशा पद्धतीने आपण इथे हे पॉईंट्स लिहिलेले आहेत. याच मेथडनी पहा मी ह्याचा कन्क्लुजनसुद्धा लिहिलेला आहे. सी हिअर मी तुम्हाला सांगितलं की थर्ड पॉईंट जो आहे इट इज अबाउट कन्क्लुजन. सो कन्क्लुजन कशा पद्धतीनं लिहिलेलं आहे, वी नीड सच स्कीम्स इन एव्हरी कॉलनी ऑफ एव्हरी डे. सो कोणते कोणते स्कीम आहेत ते मी लिहिलेलं आहे. द क्लिनिंग ब्रिगेड्स आर मॅनेजिंग सॉलिड वेस्ट, ही एक स्कीम आहे, हे मी इथं लिहिलेलं आहे. मग त्यानंतर मी आणखी आपल्याला इथे कन्क्लुजन केलेलं आहे की वी नीड सच स्कीम्स इन एव्हरी कॉलनी ऑफ एव्हरी सिटी. सो सी स्टुडंट्स, अशा पद्धतीनं आपण हे सर्व पॉईंट्स जे आहेत ते आपण लिहायचे आहेत. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला अतिशय महत्त्वाची अशी मी एक ट्रिक देणार आहे स्टुडंट्स. सो ही ट्रिक तुम्ही सर्व विद्यार्थी ही ट्रिक वापरू शकाल आणि या ट्रिक्सच्या सहाय्याने तुम्हाला सर्व प्रकारचे विद्यार्थी, मग ते कच्चे विद्यार्थी असोत, टॉपर असोत, 2-3 मार्क हवे असोत का आउट ऑफ 5 मार्क्स हवे असोत, त्या सर्वांसाठी ही महत्त्वाची ट्रिक. तर ट्रिक अशी आहे स्टुडंट्स की तुम्ही ज्यावेळेस समरी रायटिंग लिहित असता, तर ती समरी रायटिंग लिहित असताना तुम्हाला काय करायचं असतं, तर हा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज असतो. तर नॉन टेक्स्च्युअल पॅसेजचे तुम्ही प्रश्नांची उत्तरं पण लिहितच असता. अगोदर आपण ती प्रश्नांची उत्तरं लिहितो आणि त्यानंतर आपल्याला हा क्वेश्चन 4A येतो, जिथं की आपल्याला समरी रायटिंग लिहायची असते. म्हणजे ऑलरेडी आपण याच पॅसेजवर अनसीन पॅसेजमधल्या प्रश्नांची उत्तरं लिहिलेली असतात. तर मुलांनो, ट्रिक अशी आहे की त्यामधली जी उत्तरं असतात, तर ते उत्तराचे जे पॉईंट्स असतील तर ते पॉईंट्ससुद्धा तुम्ही समरी रायटिंग म्हणून लिहू शकता. ओके. सो मग तर तुम्हाला इकडे तिकडे जास्त पाहण्याची गरज पडणार नाही. फक्त ते एका सिस्टमॅटिक पद्धतीनं नसेल, परंतु ते तुम्हाला हेल्पसाठी नक्कीच घेता येईल. सो अशा पद्धतीनं अनसीन पॅसेजमध्ये तुम्ही जो काही उत्तरं लिहिलेली असतील, मग ती ट्रू फॉल्स असोत किंवा आन्सर द फॉलोइंग असो, जे काही उत्तरं लिहिलेली असतील त्या सर्वांचा उपयोग तुम्ही समरी रायटिंग करताना नक्कीच करू शकता. ती उत्तरं जरी तुम्ही ॲज इट इज लिहिली तरी तुम्हाला नक्कीच 4 मार्कांपर्यंतचे मार्क हे नक्कीच पडू शकतात. सो स्टुडंट्स, दिस इज व्हॉट अबाउट हाऊ टू राईट समरी. सो तुम्हाला जर असा प्रकारचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला माहिती आहे, सांगायची गरज नाही पडणार आहे की तुम्ही नक्कीच लाईक कराल, शेअर पण कराल. आणि मुलांनो, अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओज मी तुम्हाला पाठवणार आहे जे की 5-5 मार्कांचे आहेत. त्यामुळे डोंट फॉरगेट टू वॉच इट अँड थँक यू फॉर वॉचिंग. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अँड लाईक. थँक यू सो मच.